पोलिसांच्या मागे पोलीस, चोराच्या मागे पोलीस आम्ही पाहिलं होतं, पण उद्धवजी मुख्यमंत्री असताना पोलिसाच्या मागे पोलीस, सीबीआय यंत्रणांनी काम करू नये, ईडीने आर्थिक गुन्हेगारांना पकडू नये आणि पोलिसांनी खोट्या लोकांवर गुन्हे दाखल करावेत. आमच्यावर पण केलेत ना. आणि म्हणून इतक्या स्तरावर, खालच्या स्तरावर, हीन स्तरावर उद्धवजी तुम्हाला आमचे प्रश्न आहेत, तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल. संजय पांडेंनी या अगोदर देखील अशा पद्धतीचा प्रकार केला होता, त्यानंतर त्यांच्यावर देखील अगदी केस झाली होती, जेलमध्ये देखील जावं लागलं होतं. हे सगळे प्रकार होते, त्यामुळे हे सगळं झालं होतं. बघा, संजय पांडेंना ज्या बाबतीत पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणाकडे माहिती आली आहे आणि जर त्यात पांडेंवर कोणाचा दबाव होता हा मूळ प्रश्न आहे. आणि तो का होता, त्याचं कारण काय होतं. आणि मग शंका काय येते माहितीये, उद्धवजींना आम्ही का विचारतोय, कारण उद्धवजी तुम्ही म्हणालात निवडणुकांच्या काळात देवेंद्र फडणवीस तू तर राहशील किंवा मी तर राहील. हे वाक्य तुमची, या स्तरावरचं राजकारण तुमचं, एक तर तू राहशील किंवा मी तर राहील म्हणजे काय. तुमच्या काळात पोलीस यंत्रणा खोट्या केसेस टाकून, दबाव टाकून आता यंत्रणांच्या समोर आले. तुम्ही फडणवीस असो, शिंदे असो, अन्य सगळे आमची लोक असोत, एक तर तू राहशील म्हणजे कुठे टाकणार, हे काय प्रकार आहे. याला जोडून संजय राऊत असं म्हणतात की रश्मी शुक्ला या आरएसएसच्या आहेत, आपल्या गणवेशामध्ये त्याचा वापर केला चुकीच्या पद्धतीने, असं संजय राऊत थेट म्हणतात. आता मग काय तुम्हाला आयएसआयशी तुमचं बोलणं होतं असं प्रश्न विचारायचं का. रजा अकादमीशी तर तुम्ही बोलताच, आम्ही त्या स्तरावर जाणार नाही, असे प्रश्न विचारणार नाही. पण आरएसएसच्या बाबतीमध्ये अपप्रचार सहन करणार नाही. तुम्हाला उत्तर संजय राऊत द्यावेच लागतील. तुम्ही मुख्यमंत्री, तुम्ही म्हणजे उद्धवजी मुख्यमंत्री असताना हे प्रकार घडले, दबाव कोणाचा होता, हस्तक कोण होतं. नाहीतर या सगळ्या प्रकरणामध्ये कधीतरी संजय राऊत तुम्ही पुस्तक लिहिलं आहे, त्याचे संदर्भ खोटे, आम्ही पुस्तक काढू, भोली सुरत दिल के खोटे या नावाने पुस्तक काढू, तुमच्यावर उद्धवजींच्या रेजिमवर काढू. सर, दुसरा एक प्रश्न आहे की ठाकरे बंधू वारंवार मुख्यमंत्र्यांना म्हणतात की तुम्ही मुंबईकर नाही आहात, तुम्ही नागपूरकर आहात, आम्ही स्वतः मुंबईकर आहोत. त्याला उत्तर काल मुख्यमंत्र्यांनी दिलं की बाळासाहेबांचा जन्म सुद्धा पुण्यात झाला होता. त्यावरती संजय राऊत असं म्हणतात की बाळासाहेबांचा इतिहास काढू नका, नाही तर गाडले जा. नाही का अंगाशी आलं संजय राऊतांना सवाल आहे आमचा, तुमच्या अंगाशी आलं का. केलं काय तुम्ही मुंबईसाठी. उद्धवजींनी 5 कामं मुंबईसाठी केलेली दाखवावीत. राज ठाकरेंचा तर सवालच नाही. 5 कामं दाखवावीत. बोटावर मोजण्या एवढी कामं दाखवू शकत नाहीत. आणि म्हणून जनतेने तुम्हाला निवडणुकांमध्ये गाडलंय आणि आता यापुढे सुद्धा निवडणुकीत तुम्हाला मतदान विरोधात करून गाडतील मुंबईकर, मराठी माणूसच. भाजपचे नेते अण्णामलाई यांच्या वक्तव्यावरून सुद्धा उद्धव ठाकरे गट जो आहे तो आता टीका करतायत. त्यांनी अण्णामलाईंनी असं म्हटलं होतं की बॉम्बे जे आहे ते फक्त महाराष्ट्राचं नाही, आंतरराष्ट्रीय शहर आहे असं त्यांनी म्हटलं. आता आदित्य ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील, या सगळ्यांकडून टीका केली जाते की भाजपला मुंबईचं बॉम्बे जे आहे ते करायचं आहे, हाच त्यांचा मानस आहे. मग संजय राऊतांना प्रश्न आहे, तुम्ही मुख्यमंत्री होतात उद्धवजी, त्यावेळेला का नाही बॉम्बेचं मुंबई हायकोर्टाचं केलं. एखादं तरी पत्र दाखवा तुम्ही लिहिलंय, एखादा ठराव केलेला दाखवा. आम्ही सांगतो मुंबई हे नाव बॉम्बे किंवा बॉम्बेवरून मुंबईच असलं पाहिजे, हे आमचे तत्कालीन खासदार राम नाईक यांनी केलं. तुम्ही काय केलं. आम्ही कागदपत्री पुरावा देऊ. रामभाऊ आजही बोलायला तयार आहेत. तुम्ही काही केलेलं नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. तुमचेच दात तुमच्याच घशात जातील मिस्टर राऊत. दुसरीकडे बदलापूरचा ज्या अत्याचार प्रकार झाला त्यात अक्षय सिंग बरोबर सहआरोपी असलेल्या आपटे
त्यांना देखील स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांना भाजपने घेतले, त्यामुळे एक टीका मोठ्या प्रमाणात भाजपवरती सर. मला याची पूर्ण माहित नाही, पण आमचे प्रदेश अध्यक्ष यावर बोलतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो खराब केलेला आहे, वाटोळा लावलेला आहे महाराष्ट्राचा, आणि त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट जी आहे ती करणं गरजेचं आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात. बघा, जे रिंगणात नाही, ज्यांना जनतेचं समर्थन नाही, ज्यांनी केलेली कामं त्यांच्याकडे दाखवायला नाहीत, ज्याला लोकांचा आशीर्वाद नाही, ते वायफळ बडबड करतायत. आणि त्यामुळे वायफळ बडबड करणारी लोकांमध्ये दुर्दैवाने काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आता मूर्खे झाले. आता टेस्टच करायचं झालं तर तुमच्या इतक्या टेस्ट करायला लागतील की आम्हाला एक वेगळं त्या ठिकाणी इस्पितळ बनवावं लागेल. इतक्या गोष्टींची टेस्ट काँग्रेसची करावी लागेल. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी ज्या आहेत त्या एकत्र आलेल्या आहेत. जाहीरनामा जो आहे तो एकत्र प्रकाशित केला आहे. अजितदादा होते आणि सुप्रिया सुळे दोघेही एकत्र होते पिंपरी. तो त्यांचा पक्षाचा विषय. या विषयावर ते दोन पक्ष स्वतंत्र आहेत. त्यांनी काय भूमिका घ्यायची ते घेऊ शकतात. पण आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे की दोन कुटुंब म्हणजे भाऊ बहीण एकत्र बसले आहेत. आणि मग तुम्हाला आमची विनंती आहे, चुलत भाऊ एकत्र बसले तर तुम्हाला आनंद होतो, तो भाऊ बहीण बसले एकत्र तर का आनंद होऊ नये. आणि म्हणून त्या दोघांनी एकत्र बसणं, कुटुंब म्हणून एकत्र राहणं, याच्यात आनंद आहे. राजकीय जो मुद्दा आहे तो त्या दोन पक्षांनी ठरवायचा आहे. पण राजकीयासाठी खरं तर हे दोघ जण एकत्र आलेले पाहायला मिळतात. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये टीका देखील वारंवार होताना पाहायला मिळते. भाजपवर विशेष करून टीका केली जाते. नाही, टीका केली तर सडेतोड उत्तर देऊ. मुद्द्यावर बोललात, मुद्द्यावर बोलू. वायफळ बोललात तर मालवणी भाषेत बोलू. आणि म्हणून निवडणुकीच्या प्रचारात विकासाचे मुद्द्याने आपलं काम जरूर बोला. हे मी सगळ्यांसाठीच बोलतोय, आम्हालाही लागू आहे. संयम आणि समतोल असला पाहिजे. टीकाही करायला अडचण नाही ते खपून आम्ही घेणार नाही. उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्याकडनं वारंवार आरोप आता प्रत्येक सभामध्ये किंवा जिथं त्यांची प्रतिक्रिया होती तिथं दिला जातो की मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर जे आहे ते जे सत्ताधारी करतात बिनविरोध करण्यासाठी असो किंवा आजपर्यंत तुम्ही जेव्हा जिंकून आले होतात उद्धवजी, त्यावेळेला काय धनपेट्याने आले होतात का मतपेट्याने आले होतात? या लोकसभेला तुम्हाला मिळालेला विजय, जो पार्शल विजय, तो धनपेटीचा आहे की मतपेटीचा आहे? तुमचा विजय झाला तो मतपेटी, आमचा विजय आला तर तो धनपेटी. हे धंदे बंद करा. कालच्या नाशिकच्या सभेमध्ये देखील राज ठाकरेंनी पुन्हा एकदा एक निशाणा साधलाय की यांच्याकडे लोक नव्हती, आमची लोक पळवली. मुळामध्ये राज ठाकरेजी, मला कधी कधी शंका येते त्यांचे जे सल्लागार आहेत ते त्यांना चांगला सल्ला देतात की नाही. काल परवाच्या मुलाखतीत म्हणाले, बाबा पंजाबमध्ये तेलंगणामध्ये पोस्टल बॅलेट झालं तर भारतीय जनता पार्टीमुळे जिंकत नाही, हा त्यांचा आरोप. हे सल्लागारांचे सल्ले. मग राज ठाकरे तुम्हाला सवाल आहे, बीएसटीच्या पतपेढीच्या निवडणुकीत पोस्टल म्हणजे बॅलेटवरच निवडणूक झाली. बॅलेटवर झालेल्या निवडणुकीत तुम्हाला भोपळा का मिळाला? कुठे पंजाब आणि तेलंगणाला जात आहे? बाजूला गोवा आहे. वारंवार तुम्ही राज ठाकरेजी तिकडे जाता. त्या गोव्याच्या जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकी बॅलेटवर झाल्या, भाजप जिंकली का? त्यामुळे यांचे सल्लागार बोगस. आणि हे सगळ्या जनतेला मूर्ख समजतात का, वेड समजतात का? आणि पळवापळवीची गँगचा विषय असेल ना तर राज ठाकरेजींना पहिला सवाल आहे, पहिलं ज्यांच्याबरोबर सभा घेताय ना तर उद्धव ठाकरेजींना विचारा की माझे नगरसेवक तुम्ही का पळवले? उद्धव ठाकरेंना हा सवाल त्यांनी विचारला पाहिजे की बाबा माझी मुलं म्हणजे माझे नगरसेवक पळवण्याचा धंदा, गोरख धंदा उद्धव ठाकरे तुम्ही का केलात? विचारणार आहेत? उद्धव ठाकरे असं म्हणतात की भाजप आम्हाला हिंदुत्व शिकवते, मग भाजपचा जे फडका आहे म्हणजे भाजपचा जो झेंडा आहे त्याच्यावरचा हिरवा रंग तुम्ही आधी काढा, मग आम्हाला हिंदुत्व शिकवा असले. उद्धव ठाकरेंना हिंदुत्व, हिंदुहित हा शब्द उच्चारण्याचा अधिकारच नाही. आज मला जास्त विषय लांबवायचा नाही, पण बाजूला आपला असलेला देश बांगलादेश,
इथल्या हिंदूंना वाचवण्यासाठी भारत सरकार काम करते. मी हे का सांगतोय तर त्या बांगलादेशमध्ये तिथले अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, त्यात हिंदू आले, ते जर तिकडे पीडित असतील तर त्यांना भारत मोदी सरकारने असा निर्णय घेतला की आम्ही तुम्हाला नागरिकत्व देऊ, शरणार्थी नाही नागरिकत्व देऊ, तुम्ही या इथे हिंदूंनो परत या. त्याला विरोध उद्धवजी तुम्ही केलात. हिंदुत्वावर बोलताय. इकडचा हिंदू सुद्धा मोदी सरकारमध्ये संरक्षित आहे, सर्व भारतीय संरक्षित आहे. जगभरातला हिंदू संरक्षित आणि त्याला या मायदेशामध्ये नागरिकत्व मिळण्याचा निर्णय जो सीए मध्ये घेतला त्याला उद्धवजी तुम्ही विरोध केलात. आज काय बांगलादेश मधल्या इस्लामी संघटनांचे तुम्ही समर्थक आहे असं उद्धवजी तुम्हाला म्हणायचं? तुम्ही आमच्या हिरव्यावर प्रश्न विचारता तर माझा सवाल आहे, बांगलादेश मधल्या इस्लामी संघटनांशी तुमचा संवाद आहे का हे उद्धवजींनी स्पष्ट करावं. कारण ते बांगलादेश मधल्या इस्लामी संघटना हिंदू विरोधी आहेत. हीच भूमिका तुमची आहे. एक शेवटचा प्रश्न. उद्धव ठाकरे असे म्हणतात की आम्ही भाजप सोबत होतो तेव्हा असं आम्हाला वाटलं नव्हतं की मुंबई तुटेल, परंतु गेली 3-4 वर्षापासून आम्हाला असं दिसतंय की भाजप आता मुंबई बाहेर घेऊन चालले आहे किंवा कदाचित त्यांना आमच्यापासून दूर गेल्यानंतर OTT वरची वेब सिरीज पाताळ लोक बघायची सवय लागली. त्या पाताळ लोक वेब सिरीज बघितली की अशी स्वप्न पडतात आणि मग पाताळ यंत्री कामं होतात जी त्यांच्या सरकारच्या काळात षडयंत्रात्मक झाली. या केसमध्ये दिसतंय. अशी मुंबईमध्ये 4 प्रभागामध्ये आहेत ते भाजपचे पण आणि एकनाथ शिंदेचे पण उमेदवार आहेत ते दिलेले नाहीत अशा पद्धतीचं. बघा आता ही चर्चा संपवली पाहिजे. आता मतदान 4 दिवसावर आलेलं आहे आणि त्यामुळे महायुतीत आम्ही इलेक्शन लढवू तोच आमचा हेतू आहे. जे आता पक्षाच्या विरोधात गेले त्यांच्या दोन्ही बाजूने कारवाई झालेल्या आहेत ते सोडून आता जिथे उमेदवार आहेत ते दोघांपैकी एक जिंकू दे. नाही, मात्र 4 ठिकाणी दोन्ही तो 4 पैकी जो आमच्या महायुतीचा जिंकू दे हे माझं व्यक्तिगत मत. नाही, पण तिथे उमेदवार दिला नाहीये तर कशा पद्धतीने अपक्षाला तिकडे आम्ही देऊ समर्थन. ज्याला जिंकण्याची क्षमता आहे जो काँग्रेस आणि उभाटा सेनेच्या विरोधात लढेल त्याला समर्थन देऊ.